श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्यामध्ये अमावास्या आणि पौर्णिमा तिथी येते. यात अमावास्या तिथीला विशेष आणि वेगळे महत्त्व आहे. अमावास्या तिथी पितरांना समर्पित असते. या दिवशी स्नान आणि दान त्याचबरोबर श्रीहरिविष्णूंच्या पूजन केल्याने पुण्य प्राप्त होतं. वर्षभरात एकूण 12 अमावास्या येतात. अमावास्येला पितरांचे श्राद्ध केल्याने पितृ आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुख समृद्धीचे आशीर्वाद देतात. पंचांगानुसार माघ महिन्याची अमावास्या तिथी 9 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 6:17 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 मार्च 2024 रोजी दुपारी 2:29 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 10 मार्च रोजी माघ अमावास्या साजरी केली जाईल. अमावास्या तिथीला जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, संकट आहेत, दारिद्र्य हे दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी इथे असा एक दिवा लावायचा आहे, ज्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारं जेवढे पण वाईट कर्म असतील, त्याचबरोबर इडापिडा असेल, नकारात्मकता असतील, दोष असतील, हे सर्व नष्ट होण्यामध्ये मदतही मिळणार आहे, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज संध्याकाळी करायचा, त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आता घरामध्ये दोष म्हणजे जर घरामध्ये वास्तू दोष असेल, पितृदोष असेल किंवा आपले ग्रह चांगले नसतील किंवा आपल्या घराला किंवा आपल्याला नजर लागलेली असेल, तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येतात. जसं की आपल्या घरामध्ये वारंवार कटकटी होतात, पैसा तर येतोय पण आलेला पैसा टिकून राहत नाही, घरामध्ये वारंवार आजार पण येतं. त्याचबरोबर आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही, की आपली मुलं खूप मोठी झालेली आहेत, विवाह योग्य झालेली आहेत पण त्यांचे लग्न जुळण्यामध्ये अडचणी येतात. त्याचबरोबर संतान प्राप्तीमध्ये अडचणी येतात, की आपण कोणतंही कार्य करतो, खूप कष्ट करतो, खूप मेहनत करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही. आणि म्हणूनच जर अशा काही समस्या तुमच्यासुद्धा जीवनामध्ये उद्भवत असेल तर आवर्जून हा अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने करायचा आहे. तर ह्या उपायाकरता आपल्याला कणकेचा दिवा तयार करायचा आहे. कणकेला घट्ट मळायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ किंवा हळद काहीही घालायचं नाही. कणिक घट्ट मळा, त्यापासून एक दिवा तयार करा आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला 4 लांब वाती टाकायच्या आहेत, कारण आपण हा चौमुखी दिवा तयार करणार आहेत. त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये जर तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर तिळाचं तेल टाका किंवा मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल टाका. आता ह्या दोघांपैकी कोणतंही तेल नसेल तर जे तुम्ही पूजेला तेल वापरतात ते टाका आणि त्याच्यामध्ये चिमूटभर तुम्ही मोहरी टाकली तरीही चालणार आहे किंवा चिमूटभर तुम्ही तीळ टाकले तरीही चालणार आहे किंवा तुम्ही गाईचं तूप टाकलं तरीही चालणार आहे. तर मी तुम्हाला सगळ्या पद्धती सांगितल्या की तुम्ही कोणत्या रीतीने दिवा हा तयार करायचा आहे. आता एक प्लेट घ्या, त्या प्लेटवर थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्या तांदळावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा. प्रज्वलित केल्यानंतर आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला हा दिवा जो आहे तो आपल्याला ठेवायचा आहे. हा दिवा आपल्याला आपल्या पितरांकरता लावायचा आहे, कारण असं म्हटलं जातं की अमावास्या तिथीला आपले पितृ जे आहेत ते ह्या भूतलावर असतात आणि ते पाहत असतात आपल्याला की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा करता आहेत. आणि म्हणूनच त्यांना प्रसन्न करून घेण्याकरता, म्हणजे आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्याकरता, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्याकरता हा चौमुखी दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यामुळे आपल्या घरामध्ये प्रखरातला प्रखर पितृदोष जरी असेल तरी तो सुद्धा कमी होण्यामध्ये मदतही मिळत असते. संपूर्ण रात्रभर तो दिवा आपल्याला त्या दक्षिण दिशेलाच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आहे रविवार, सोमवारी आपल्याला सकाळी उठल्यावर जे आहे तो दिवा तिकडनं उचलायचा आहे आणि जो आहे तो दिवा एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे, जेणेकरून ते पशुपक्षी तो दिवा खातील. त्याचबरोबर त्या दिव्याखाली जे आपण तांदूळ ठेवलेले आहेत ते तांदूळसुद्धा आपल्याला तिथेच ठेवून यायचे, जेणेकरून ते पशुपक्षी जे ते तांदूळसुद्धा खातील. अशा रीतीने आपल्याला हा दिवा जो आपल्या पितरांकरता लावायचा आहे.
त्याचबरोबर आपल्याला अजून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ प्रज्वलित करायचा आहे, कारण आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच आपल्या घरामध्ये चांगल्या किंवा वाईट गोष्टी ह्या प्रवेश करत असतात. म्हणजे ज्याप्रमाणे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते, त्याचप्रमाणे अलक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये त्याच दरवाज्यातनं येत असते. कोणतीही वाईट शक्ती, वाईट बाधा तीसुद्धा त्याच दरवाजामधनं येत असते. आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण तिथे दिवा लावला तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता आत शिरू शकत नाही. आता जो मुख्य प्रवेशद्वारावर आपण दिवा लावणार त्याच्याकरता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्याच्यामध्ये 2 वातीची 1 वात करून लांब वात टाकायची आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला अगर शक्य असेल तर गाईचं तूप टाका किंवा तुम्ही तिळाचं तेल टाकलं किंवा मोहरीचं तेल टाकलं तरीही चालणार आहे. आता एक प्लेट घ्या. त्या प्लेटवर आपल्याला मूठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर जो आहे हा दिवा प्रज्वलित करायचा आणि तो दिवा ठेवायचा. आणि हा दिवा जो आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला ठेवायचा. आता बाहेर म्हणजे कुठे ठेवायचं आहे, तर जेव्हा आपण बाहेरनं आतमध्ये येतो तेव्हा आपल्या उजव्या बाजूला आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे जे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. कारण हा उपाय आपण संध्याकाळी करण्यात माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस. त्याचबरोबर आपले पितृ देखील आपल्यावर प्रसन्न होत असतात, कारण अशा विशेष तिथीला आपण काही विशेष उपाय केले, सेवा केले तर त्यामुळे आपल्या पितरांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद हे मिळत असतात. कारण जेव्हा आपण दिव्यापासून कोणतेही उपाय करतात ते 100% आपल्याला चांगले फळ हे देऊन जात असतात. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.